हे देखील या उपस्थित त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय। त्याचबरोबर बघा पंचांना देखील एक सूचना नसेल, एक विनंती आहे, चालू सामन्यासाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचा आहे आणि दोन्ही संघ कॅप्टन आपण देखील लक्ष द्या, चालू 4 षटकांसाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका। धन्यवाद मोंदादा भोईर। जाऊया आपण बोलूया आजच्या 9व्या दिवसातील पहिल्या मॅचकडे आणि एक सलामीवीर गोलंदाज नानास्वर टेमघर संघाचे संघनायक शैलेश चौधरी सज्ज झालेले आहेत राऊंड द विकेटनी आणि सलामीवीर जोडी आलेली आहे गावदेवी किमनीदेवी संघाकडून पांडुरंग आणि हनुमान। अगदी चांगली जोडी आहे, पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय। 9व्या दिवसातील न्यू 40+ क्रिकेट फॉर्मॅट मधली ही पहिली लढत आणि अगदी VIP डाइस एंडच्या टोकाकडून गोलंदाज शैलेश चौधरी। पहिला चेंडू अगदी लोफल टॉस होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत, खाली क्षेत्र आहे आणि धावा देखील 4 आलेले आहेत। हनुमान यांच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार। अतिशय चांगली धून, अगदी एवन जोडीने अंजूर गावाचं नाव, ठाणे जिल्ह्याचं नाव अगदी आपल्या संपूर्ण भारतामध्ये या एवन जोडीने पोचवलेले असं म्हणायला हरकत नाहीये। अंजूर गावचे 2 कोहिनूर हिरे म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये। अगदी क्रिकेट विश्वातील सर्वात टेनिस क्रिकेट बॉल मधली उत्कृष्ट स्पर्धा एवन जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय। केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषक 2022 या इथे अजून एक चांगला फटका, अगदी वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हनुमानच्या बॅट मधून येतो सलग दुसरा दणदणीत चौकार। खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची, शितेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली। अगदी कपिलजी पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री चषक आणि त्यांचे चिरंजीव अगदी एवन जोडीचे जिवलक मित्र प्रशांतजी पाटील माजी ठाणे जिल्हा फेडरेशन अध्यक्ष आणि TDC बँकचे संचालक, तसेच देवेशजी पाटील सर्वांचे लाडके बबलू शेठ ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यानंतर सुमितदादा पाटील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, स्थायी समिती सभापती आणि सिद्धेजी पाटील दिव्यांजूर ग्रामपंचायतचे विद्यमान माजी सरपंच, अगदी एवन जोडीचे हे परम मित्र आहेत, साहेबांचे चिरंजीव आणि एवन स्पर्धा आपण पाहतोय। 1 धाव इथे कंप्लीट केलेली आहे। शॉट थर्डमॅन वर विजय चौधरी यांनी चेंडू अडवला होता, धावसंख्या पोहोचते ती 10 वर। बघा 2 चौकार खाल्ल्यानंतर 2 सिंगल, अगदी 9 वर खेळतात हनुमान तर पांडुरंग खेळतात 1 वर। यानंतर आई जोगेश्वरी झून अंदुरकी आणि गावदेवी वेहिले चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील दोन्ही संघांनी आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे। फुलटो चेंडू अगदी दीपक पाटील यांना चेंडू बीट करून वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय। हनुमानीच्या बॅट मधून येतो या ओव्हर मधला तिसरा चौकार। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। अगदी शॉर्ट मिड ऑफ वर इनफिल्डच्या आतमध्ये उभे होते दीपक पाटील, प्रयत्न केला होता, अतिशय चांगला चेंडू सिली मिड ऑफ वरून चेंडूला उचललाय, 1 धाव कंप्लीट आणि इथे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
अगदी बिनबाद जिंदाबाद 15 धावा बनवलेल्या आहेत. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. हनुमान आणि पांडुरंग यांनी खास करून हनुमान याची फलंदाजी चांगली पाहायला मिळालेली आहे. 3 चौकार 2 सिंगल अगदी 5 चेंडूमध्ये 14 खेळत आहेत तर त्यांना साथ देत आहेत पांडुरंग एका धावेनी. चांगली सुरुवात आहे. अगदी नाणेफेकी जिंकून जो निर्णय घेतला होता तो पहिल्या ओव्हरमध्ये तरी यशस्वी वाटत नाही आहे, कारण की 3 चौकार आलेले आहेत. बघूया 15 धावा झाल्यात. याच धावगतीने जर धावसंख्या बनवली तर अगदी चांगली टोटल पहिल्या सामन्यातून गणली जाईल. आई गावदेवी केवनी दिवे आणि अगदी बघा आमचे एक्सपर्ट स्कोरर गोल्डन फिंगर बॉय ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला एक आठवण करून देतात की आई गावदेवी आयोजित सभापती चषकामध्ये पांडुरंग हा उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठरला होता. अगदी पांडुरंग यांच्याकडे देखील क्षमता आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. तर अगदी दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि दामोदर येत आहेत. अगदी हुशार आणि चाणक्य असे गोलंदाज आहेत. त्यांच्या शरीरावर जाऊ नका, मात्र एक चांगले गोलंदाज देखील आहेत. नाणेस्फोट टेमघर संघाचे दामू लोडा एंडच्या टोकाकडून पहिला चेंडू आणि अगदी फलंदाज बीट यष्टीरक्षक जितू फुलोरेकडून देखील थोडीशी चुकी आणि पंचांचा इशारा येतो ह्या बिमार. म्हणजे इथे अगदी या चेंडूवर एकूण धावा आलेत 5 आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. एकूण धावा झाल्यात आता 20. क्रिकेट रसिकांना लागली ओढ लागली याओ स्पर्धेची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील. नाही अगदी दामू यांनी जरी पहिला चेंडू स्वेर टाकला तरी जितू फुलेर यांनी मात्र तो चेंडू अडवायला हवा होता. 4 धावा वाचवता आल्या असत्या, मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. येथे फ्री हिट चेंडू बघा. अगदी पहिला चेंडू बिमार टाकला, त्यानंतर अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी वापशी केलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण की फ्री हिट चेंडू हनुमंत सारख्या फलंदाजाला निर्धाव टाकलेला आहे. कारण की 5 चेंडूमध्ये ज्याच्या बॅटमधून 14 धावा आल्या होत्या त्याला फ्री चेंडू अगदी दामू या गोलंदाजांनी निर्धाव टाकलेला आहे. पुढील चेंडू येथे फटका खेळले आहेत. अगदी सुमधुर आवाज आलेला आहे आणि हा चेंडू सीमापार 7 धावांसाठी जातो षटकार. जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावात जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही. धावसंख्या झाली ती 26. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय हनुमंत या फलंदाजाकडून. अगदी अमित भोईर आज खुश असतील आपल्या सलामीर जोडीवर. बघा 8 चेंडूमध्ये 26 धावांची भागीदारी. नाणेफेकी हरल्यानंतर इथे फलंदाजी करताना गावदेवी दिवे संघ. आता इथे मात्र थोडेसे पुढे गेले होते, स्टेपआउट झाले होते खेळण्यासाठी. चेंडूची लाईन लेंथ ओळखता आली नव्हती. पहिला चेंडू बिमार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर षटकार आणि हा डॉट. शपल क्रॉस झाले होते. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप फाईन लेग रिजन मधून चेंडूला उचललंय. लेजी थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केलेत आणि अगदी इथे 2च धावा गणल्या जातील. 2 धावींनी संघाची धावसंख्या पोहोचते ते 28 वर. बघा ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. यानंतर आजच्या 9व्या दिवसातून आपण 40+ क्रिकेट फॉर्मॅटमधून दुसरा सामना पाहणार आहोत. आई जोगेश्वरी जू नांदुर्की आणि एक नौका संघ गावदेवी वेहिले. अगदी या केंद्रीय पंचायत राज्य चषकामधून प्रथमच गावदेवी वेहिले संघ आपल्या क्रिकेट खेळायला सुरुवात करतोय. येथे लो फुलटॉस चेंडू, अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी,
प्रमोद त्याच्याकडून थोडीशी मिसफील होते. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव अपूर्ण. फलंदाज पांडुरंग धावचीत बाद. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना. 11 चेंडूमध्ये 30 धावांची भागीदारी पांडुरंग आणि हनुमान या सलामीर जोडीमधून आपण पाहिली. आणि अगदी 30 धावसंख्येवर पहिला फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते. फलंदाज अमित भुईर आलेले आहेत. येथे वाईट चेंडूचा इशारा. पंच लारा सरांचा. अगदी दामू यांनी आज कुठेतरी खराब गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 32 झालेली आहे बघा. 15 धावा दिल्या होत्या शैलेश चौधरी यांनी, म्हणजे आतापर्यंत 17 धावा दिल्या आहेत आणि अजूनही एक चेंडूचा खेळला शेष आहे. येथे पुन्हा एकदा वाईट येतोय बघा. आज कुठेतरी लाईन अँड लेंथ भरकटलेली गोलंदाजी आपल्याला दामू यांच्याकडून पाहायला मिळते. 33 धावा. अगदी या ओव्हरमध्ये त्यांनी 3 वाईट आणि पहिला एक बिमार अशा एकूण धावा आपण बघितले तर 8 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत आणि 4 चेंडू देखील एक्स्ट्रा टाकलेले आहेत. 33 धावा. 11 चेंडूमध्ये 33 म्हणजे प्रत्येक चेंडूचा आपण विचार केला तर 3 धावा आलेले आहेत. आणि इथे बघा अमित भोईर अगदी आले होते कशासाठी आणि काय करून बसले. स्वतःची विकेट देखील दिली. अजून एक फलंदाज बाद. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. साहेब पुढे पुढे जातील. मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादानं. हॅलो, वेलकम प्रमोद पाटील, भिवंडी तालुक्यातील नामांकित समालोचक. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम नारायण पाटील, बेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक. नारायण पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धनाजी थाले, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज मिळायचं आहे. वेले संघाचे एक आधारस्तंभ आहे आणि ज्यांनी एक चांगल्या संघाची देखील उभारणी केलेली आहे. एक नौका संघ देखील पाहतो भिवंडी न्यू 40+ या संघटनेमधून इन्व्हॉल्व होताना, सहभाग घेताना हा संघ वेळेगावचा पहिल्यांदाच मात्र एका मोठ्या स्पर्धेमधून देखील खेळताना त्या संघाचं देखील मोठं भाग्य असेल की पहिल्यांदाच एक बिग मोठ्या स्पर्धेमधून खेळण्याचं भाग्य तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. चला गेम स्पीडअप करा प्लीज. बघा पुढील दोन्ही संघांनी अगदी चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचं. आई जोगेश्वरी जुनंदुर्की आणि गावदेवी वेले. अगदी चालू हंगामाचा विचार केला तर नंबर 2चा संघ आहे आई जोगेश्वरी जुनंदुर्की. 2
अंतिम विजेते आणि एक उपविजेता. तर जय बजरंग कारिवली संघ हा नंबर 1चा संघ आहे. 3 अंतिम विजेते आणि एक उपविजेता. कालच्या दिवसातून तो संघ देखील चौठारवा मानकुले संघाला पराभूत करून सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. चला वेल कमी घ्या मित्रांनो प्लीज. A1 जोडीची A1 स्पर्धा आपण पाहतोय. केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषक 2022 अगदी सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर येथून सिद्धिविनायक क्रीडा मंडळ आणि A1 जोडी सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील गोलंदाज मदन तर फलंदाज आलेत अजित. चला वेल कमी घ्या प्लीज. सोनादेवी टेमघर संघाचे देखील काही खेळाडूंची इथे शुभेच्छा अगदी आम्हाला अनाउन्समेंट करण्यासाठी मनाई आहे, कारण की भरपूर कॉल मेसेज येत आहेत. मित्रांनो आम्ही समस्व आहोत, आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. चला चला मदन प्लीज आपण आपल्या गोलंदाजीला सुरुवात करा. वेल कमी घ्या. सांघिक तिसरे षटक घेऊन मदन. पहिला चेंडू अगदी बघा स्क्वेअर विकेट केलायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतो की लेग बाईज. धावसंख्या 34 वर पोहोचलेली आहे. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 34 धावा झाली आहेत. पहिल्या 12 मध्ये 33 दोन फलंदाज बाद झाले होते आणि दोन्ही फलंदाज हे धावचीत बाद झालेले आहेत. अजय त्यांच्यासाठी अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकलाय. बॅकवर्ड शॉट लेग मधून चेंडूला उचललाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. बघा शत्रुक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये SFC देखील झाली आहेत. हनुमंत आणि अजित. धावसंख्या 36. नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय आणि अगदी आतापर्यंत तरी हा निर्णय अयोग्य वाटतो, योग्य वाटत नाहीये. छत्तीस धावा. अतिशय चांगला चेंडू. फुल लेन डिलिव्हरी. अप्रतिम. काय चेंडू टाकला होता मदनीने. बघूया आतापर्यंत मदनीने 3 चेंडू टाकलेले आहेत. एक पहिली धाव लेग बाय झाली, त्यानंतर 2 आणि त्यानंतर हा डॉट. छत्तीस इन बोर्ड. इथे अगदी सरळ बॅटने चेंडूला खेळले आहेत. बघूया वाईडिशल लॉंग ऑफ मधून चेंडू उचलला होता आणि फलंदाज हनुमान धावचीत बाद. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं नाना नक्की मंत्री होतील. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. अगदी चांगली फलंदाजी बघा. 3 चौकार आणि 1 षटकार असं हनुमंत यांनी 24 धावांचं वैयक्तिक योगदान दिलेलं आहे. 37 धावसंख्येमध्ये अरविंद आलेले आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गावदेवी दिवे संघामधून ज्यांची ओळख आहे. बघूयाच फलंदाजीसाठी आलेले आहेत क्रमांक 5 वर. 3 बाद 37. एक बिनीची जोडी आहे अजित आणि अरविंद. गोलंदाज मदन. 5वा चेंडू घेऊन ओव्हर नंबर 3 वेपी डाईस एंडच्या टोकाकडून लो फोटो चेंडू आहे. ऑन साईडला चेंडू ऑन दी कार्पेट केलेत. मिड विकेट वरून चेंडूला उचललाय. एकच धाव येईल. धावसंख्या पोचते ती 38. 38 धावा. 3 फलंदाज बाद. बघा अगदी या ओव्हरचा आपण विचार केला तर 5 मध्ये फक्त 4 धावा दिली आहेत आणि पहिल्या 2 गोलंदाजांनी तब्बल 33 धावा खर्च केल्या होत्या.
म्हणजे कुठेतरी मदनीने त्या या 2 गोलंदाजांनी 33 दिले होते त्याच्यावर कुठेतरी पांघरून टाकण्याचं काम केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. चांगली वापसी केलेली आहे, कमबॅक केलेली आहे. मात्र अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 विकेट हातामध्ये आहेत. बघूया अरविंद पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. ओव्हर नंबर 3 मदन शेवटचा आणि अंतिम 6वा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. वेल कमी घ्या प्लीज प्लीज. आम्ही बाकी तुम्हाला काही सूचना करत नाही आहोत, फक्त आपण वेळेचं बंधन ठेवा, वेल कमी घ्या. कारण की आम्हाला आयोजन कमिटीकडून आम्हाला सूचना आहेत की फक्त आणि फक्त आपल्याला 20 मिनिटं 4 षटकांसाठी पहिल्या डावासाठी दिली जातील आणि त्यानंतर दुसऱ्या डावासाठी देखील 20, म्हणजे 40 ते 45 मिनिटांमध्ये सामना संपवायला हवा. एकापेक्षा जास्त तास जर आपण घेतला तर कदाचित संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चांगला चेंडू खेळलेत. बघूया इथे दुसरीचा प्रयत्न सफल होईल. अरविंद धावचीत बाद झालेले आहेत. 39 धावसंख्येवर तब्बल 4 फलंदाज बाद झाले आहेत गावदेवी दिवे संघाचे. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज, कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. ना अगदी साहेबांचा आवाज तर ठाणे जिल्ह्यात नाही तर दिल्लीपर्यंत आता आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की गावाच्या सरपंचापासून ते पंचायत समिती, जिल्हा अध्यक्ष ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीपर्यंत साहेबांचे विजयी रथ हा कायम सुरू आहे. आणि अगदी यवन जोडीच्या माध्यमातून ही यवन स्पर्धा आपण पाहतोय. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2022 सिद्धिविनायक क्रीडा मंडळ आणि यवन जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांच्या माध्यमातून. आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि गावदेवी वेले. बघा शेवटचा आणि अंतिम 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि पुढील दोन्ही संघांनी संघनायकांनी अगदी नाणेफेकीसाठी VIP डाईसवर यायचं आहे. गोलंदाज झालेले जीतू. राऊंड द विकेटने पहिला चेंडू अगदी बॅटला चेंडू लागून एस्टनवर आदळतोय. अजित त्रिफलचित बाद. अजिताच्या रूपाने लागलेला गावदेवी दिवे संघाला हा 5वा धक्का आहे. 39 धावा झाली आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता परीक्षित आणि आवी अगदी दोन्ही बंधू आहेत आणि बघूया आता फक्त 5 चेंडू आहेत. या बंधूंकडे खूप मोठ्या आशेने बघितलं जातं. मात्र जर आपण 2 स्पर्धा पाहिल्या, सचिन स्पोर्ट आयोजित पूर्णा सरपंच चषक आणि त्यानंतर बंद्रा मारुती कल्लेर आयोजित जी स्पर्धा पाहिली होती, त्या स्पर्धेचे मात्र मॅचचे मुजरीम दोन्ही ठरले होते. अगदी मला त्यांनी काही म्हटलं तरी चालेल, मात्र या दोन्ही जोडीने अगदी तो सामना हातातून घालवला होता असं म्हणायला हरकत नाही आहे. बघूया असं वारंवार होत नाही आहे, चुका तर होत राहतात. मोठे खेळाडू आहेत आणि अगदी 5 चेंडूमध्ये अपेक्षा असेल अविनाशकडून. बघूया 39 धावा आणि पहिला चेंडू अगदी चांगल्या लेंथवर अप्रतिम चांगल्या चेंडूच्या हाताळणी. काय मदन आणि जितवेने वापसी केलेली आहे. पहिल्या 12 मध्ये 33, त्यानंतर आता एकूण चेंडूंचा खेळ झाले 20 आणि धावा झाले ते 39, म्हणजे 8 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आलेले आहेत. चांगली वापसी केलेली आहे. पहिल्या 12 मध्ये होते 33 आणि त्यानंतर 8 चेंडूमध्ये फक्त 5, म्हणजे मदन आणि जितू यांनी कमबॅक करून दिलेले आहे. येथे चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला ऑन दी कार्पेट. एकच धावी कॉर्नर रिजन मधून चेंडूला उचलून फेकी गेली होती. धावसंख्या झाली ती 4-0. 40 धावा, 5 बाद 40. बघूया आता परीक्षित आलेले आहेत. आम्ही 2 चेंडू खेळलात, आता परीक्षित यांच्याकडे 3 चेंडूचा खेळ आहे. बघूया स्ट्राईक रोटेट होते की चौकार, षटकार, विकेट, डॉट, वाईट, नो. गोलंदाज जितू.
चला पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. परिषद यांनी ऑन साईडला चेंडू केले आहेत. बघूया एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरीचा प्रयत्न सफल. बघा ही कॉलिंग त्यांची नेहमीच कुठेतरी बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्वाचे आहे. एस नो वेट मात्र त्याचा कुठेतरी अभाव आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदी येणारा फलंदाज देखील नौका असेल आणि तो स्ट्राईकवर असेल म्हणजे इथे दुहेरी चूक केलेली आहे. हॅलो हॅलो. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जून अंदुरकी या संघाचा कॅप्टन, विपक्ष वेडे या संघाचे कॅप्टन, आई गावदी वेडे संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला गावदेवी वेले संघाचे संघनायक आलेले आहेत. श्याम पाटील, मंगेश पाटील, आई जोगेश्वरी, जून अंदुरकी, प्रकाश दादा आपण देखील या. फक्त बघा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लगेच पुढील सामन्याची नाणेफेकी उडवली जाईल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघनायकांनी हजर राहायचं आहे. जितू फ्लाइटेड डिलिव्हरी आणि हा चेंडू अगदी 1 बाउंस सीमा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, नारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, नारीच त्यांची आहे. बघा अगदी 8व्या क्रमांकावर विनोद आलेत आणि अगदी चौकार मारलेला आहे. आणि तो चौकार कोणाला मारे तर जितू फुलोरे यांना. धावसंख्या झाली ती 45. बघा विनोद आले आणि चौकारांनी खाता कोण ओपन केलं. शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. वेलकम आई जोगेश्वरी, जून अंदुरकी संघाचे संघनायक प्रकाशदादा पाटील आणि आमचे मित्र शिवनाथ म्हात्रे या आपण VIP डाईसवर गावदेवी वेले या संघाच्या अगेन्स्ट आपण आई जोगेश्वरी, जून अंदुरकी या संघाला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पंचेचाळीस धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. अगदी मदन यांनी 5 धावा दिल्या 3ऱ्या ओव्हरमध्ये, तर जितू यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये धावा दिल्यात 6. म्हणजे पहिल्या 12 मध्ये 33 आणि त्यानंतर 11 मध्ये धावा आल्या त्या 11. शेवटचा चेंडू अप्रतिम, शेवट गोड केलेला आहे. काय चेंडू टाकला होता, अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू टाकला होता. 45 धावा बनवल्यात. 6 गाड्यांच्या मोबदल्यात गावदेवी दिवे संघानी आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य असेल ते नानास्पोर्ट टेंबर संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर उपस्थित आहेत. धन्यवाद काळूजी. दोन्ही कॅप्टन, चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील याचं आहे. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन नारायणजी पाटील आपण करूया या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. बघा एका बाजूला भिवंडी तालुक्याचा आपण विचार केला तर रँकिंग नंबर 2चा संघ, तर दुसऱ्या बाजूला एक नौका संघ गावदेवी वेळे. प्रथम मी गावदेवी वेळे संघाचा कॅप्टन मंगेश तुझं मनापासून स्वागत करतोय. खास करून आमच्या संघटनेच्या वतीनं श्याम तुझं देखील मनापासून स्वागत असेल. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेच्या वतीनं गावदेवी वेळे या संघाचं मनापासून स्वागत असेल. तर नाणेफेक केली जाते. चला मंगेश काय म्हणणे, छाप असं म्हणणे. आणि मला वाटतं अगेन्स्ट या ठिकाणी काटा पडतोय. मान्यवर आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज मिळायचं आहे. बघा स्पर्धेचा असता 9व्या दिवसामधून दुसरा सामना आपण पाहतो. 2 संघामधून नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक मला वाटतं जो संघाच्या बाजूने लागते कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित. काय म्हणणं असेल, नाणेफेक झाली जिंकलेली आहे. फील्ड पास, मात्र फील्ड पास क्षेत्ररक्षण करण्याचा जो मुख्य उद्देश आहे याच्या मागचं काही मुख्य कारण, समोरचा संघ नौका आहे
त्यामुळे त्यांना कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. जरी तो नौखा जरी असला तरी आपण क्रिकेट इंटरनॅशनलमध्ये आपण बघतो का असे बरेच धक्कादायक निकाल आपल्याला दिसत असतात. पण तरी पण आम्ही कुठलाही चान्स न घेता सध्या आम्ही पहिला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. समोरचा संघ जरी नौका असला तरी मात्र या नौख्या संघाला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये. त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. कोण असे ट्रम्पकार गोलंदाज असेल की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? संतोष, गणेश भोईर, अजून सुरेश आणि सोमनाथ यांच्याकडून अपेक्षा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तालुका क्रिकेटमधून बऱ्याच स्पर्धा आपण केल्यात, आपण देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता, मात्र एकमेव स्पर्धा पाहतो तालुका नवं, जिल्हा नवं, तर महाराष्ट्रभर नवं, तर आज देशभर या टेनिस क्रिकेटची चर्चा आहे. काय वाटतं? एवढ्या मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी खरं म्हणजे भाग्य लागतं. तरी आम्हाला इथं संधी दिली आमच्या जुन अंदुरकीच्या संघाच्या वतीनं. मी इथे ऑर्गनाइज कमिटीचे अभिनंदन करतो. धन्यवाद मित्रा. मंगेश, नाणे पेकारलात, फलंदाजी करायची आहे. जर आपण तुमच्या अगेन्स्ट जो संघ पाहिला जुन नांदुरक्या संघ, तर रँकिंग नंबर 2चा आहे, तालुका क्रिकेटमध्ये उत्तम दर्जाचा संघ मानला जातोय. आणि अशा संघा अगेन्स्ट आपण किती धावांचा सावण ठेवणार? आम्ही कमीत कमी 40+ पुढे. मात्र त्या धावा काढण्यासाठी फलंदाजी देखील फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामधून कोण असे ट्रम्पकार असतील, फलंदाज असतील की ज्यांच्याकडून अपेक्षा केली जाईल? त्यामुळे 45चे 2 प्लेयर आहेत, नंतर मी आहे, पवन आहे. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न, इतकी मोठी स्पर्धा खेळायला भेटते, पहिला सामना खेळता, काय फिलिंग करता? ही पहिल्यांदाच स्पर्धा खेळतोय आम्ही, त्याच्यामुळे कसं आहे का आपल्याला ही पहिल्यांदा खेळल्यामुळे आम्हाला भाग्य लागतं या गोष्टीचा की इथे खेळायला भेटतोय. आणि आम्ही हो, हे साहजिकच आहे की त्यांनी आम्हाला चान्स दिली. धन्यवाद मित्रा. पुन्हा एकदा दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतो. बघा या ठिकाणी नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कोल लागतो, जो संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केले जाते. या ठिकाणी खास करून आज एका नवख्या संघाला फलंदाजीसाठी गावदेवी वेळे या संघाला. तर मी पुन्हा आपणास घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आमचे परममित्र तालुक्यातील उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओ टू कॉलरम केने. तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठ मंचावर, नवख्या संघाचं करूया आपण विशेष स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान होत आहे. गावदेवी वेळे हा संघ भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेमधून पहिल्यांदाच खेळतोय. हा संघ संघटनेमध्ये इन्व्हॉल्व झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने खास करून ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं या संघाचा कॅप्टन मंगेश पाटील, त्यांच्या समेत श्याम पाटील या खेळाडूंचं या ठिकाणी ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून आमची जी संघटना आहे भिवंडी क्रिकेट न्यू 40+ त्या संघटनेच्या वतीनं या संघाचं मनापासून कौतुक केलं जातं आणि त्यांचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान देखील या ठिकाणी केला जातो. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर मित्रांनो, गावदेवी वेले आणि आई जोगेश्वरी जुन अंदुरकी यानंतरचा सामना होईल. नाणेफेकी झालेली आहे आणि जुन अंदुरकी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी गावदेवी वेले संघाला या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होता. वेले संघाचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन या दोघांचा या ठिकाणी विशेष गौरव सन्मान ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केले जाते. खास कारण आहे हा संघ आज पहिल्यांदाच या स्पर्धेमधून इन्व्हॉल्व झालेला आहे आणि खास करून भिवंडी क्रिकेट असो संघटनेमध्ये हा संघ इन्व्हॉल्व झाल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं जातं. नाही, अगदी या यवन जोडीच्या केंद्रीय पंचायत राज्य चषकामधून 3 नवीन संघ आपल्याला आपल्या संघटनेला जॉईन झालेले आपण पाहतोय. जय गावदेव वडोनवगर, गावदेवी वेले आणि जय बजरंग गोरसई या 3 संघांनी अगदी आपल्या संघटनेमध्ये
3 संघ नवीन दाखल केले आहेत. त्यांचं आपल्या संघटनेच्या वतीनं आणि एवनजोडीच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत. तर ऐकूया पहिल्या 2 ओव्हरसाठी आमचे सहकारी समालोचक प्रमोद पाटील यांना. धन्यवाद कार्यक्रमकीने. पहिला चेंडू लाफ करतोय, चेंडूला एक स्ट्रेट ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय 4 धावाने. एक मोठा आघात केलेला आहे पहिल्या चेंडूवर. 4 धावा येतात. चांगलं श्री गणेश करतोय, आपल्या सगळे चांगलं योगदान पहिल्या चेंडूला देताना दिसतोय फलंदाज दीपक यांनी. दीपक इथं जोडण केलेला आहे. मित्रांनो, एक जबरदस्त क्रीडा नगरी तुम्ही पाहता, खरोखर मनाला वेधून न काढणारी स्पर्धा तुम्ही पाहताय मित्रांनो. केंद्रीय मंत्री चषक 2022 मध्ये मी सर्वांचं म्हणजे स्वागत करतोय. तर मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी दिवे आणि नानस्पोर्ट टेमघर या दरम्यान पहिल्या चेंडूवर चांगला आघात केलेला आहे. 4 धावा मिळत आहेत. पुन्हा सज्ज होतोय पांडुरंग. पुढचा चेंडू टाकण्याचा समोर असणारे डावखोरा फलंदाज दीपक. शॉर्ट चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडूला चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही, पंपलिंग होत आहे आणि चुकीला माफी नाहीये. 1 धाव जिथं होती तिथं 2 धावा इथं कन्वर्ट होत आहेत आणि 2 धावा इथं आपल्या सगळ्यासाठी थांबवले आहेत. क्षेत्ररक्षण आर्विन आणि चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बॅकअप चांगला मिळतोय आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 6. एक चांगली सुरुवात कार्यक्रमकीने आता मात्र करतोय फलंदाज दीपक आपल्या संघासाठी. नाही, अगदी दीपक पाटील यांच्याबद्दल बोलायचं तर नानस्पोर्ट टेमघर संघाचे एक अष्टवेलू खेळाडू आहेत. पहिले 2 चेंडूवर 6 धावा घेतलेली आहेत आणि एकूण 46 बनवायचे आहेत. पुढे सज्ज होतोय पांडुरंग. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द पेस. बघा, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तर गोलंदाजीमध्ये चेंज ऑफ द पेस करणं गरजेचं असतं. तेच इथं केलेले आहे आणि एक चांगला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नाही, अगदी इन स्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिले चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसरा चेंडू अगदी निर्धाव टाकलेले आहे. 46 धावा बनवायचे आहेत आणि अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 10पेक्षा कमी धावा देणं हे पांडुरंग याच्यावर देखील दबाव असेल. बरोबर आहे. पहिलं ओव्हर म्हणजेच पॉवर प्लेचं ओव्हर असतं, थोडासा दबाव असतो. पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र लाफेट फटका, उंची जास्त लांबी कमी, मात्र एका टप्प्याने चेंडूच जातोय 4 धावांसाठी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. 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 एक थोडीशी चुकी करतोय गोलंदाज. ओव्हर पिच चेंडू टाकला होता कालरम. एक जबरदस्त नजर ठेवली होती शेवटपर्यंत फलंदाज दीपक आहे आणि लास्टेड फटका मारताना तर पाहिलं आणि चेंडू एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय लॉंगऑफच्या दिशेकडून रवाना होतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद जिंदाबाद 10. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पांडुरंग पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू, रिव्हर्स शॉट आणि सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या रिजन मध्ये. एरिया क्लिअर करतोय या 4 धावांसाठी. जाऊया आपण या फलंदाजाचं कौतुक करण्यासाठी डीजे कडे. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान. नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणवान शान. यार दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान. नेता हा आमचा मेहरबान. अगदी चेंडू टाकण्याआधीच दीपक पाटील यांनी मन बनवलं होतं की या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा आहे आणि गोलंदाज पांडुरंग यांनी देखील त्यांना हवा तसाच चेंडू टाकला होता आणि धावा देखील चांगले आलेले आहेत. बघा, ज्या पद्धतीने हनुमान यांनी सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, शैलेजाच्या गोलंदाजीवर 3 चौकार मारले होते. ते 3 चौकार मारताना पांडुरंग याला दीपक पाटील प्रत्युत्तर देताना. बरोबर आहे, कारण पहिल्याच षटकाचा विचार केला पहिल्या पारीतील तर 15 धावा जमवल्या. आता मात्र धावफलकावर धावा लागतायत, त्या म्हणजेच 14 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजचा पांडुरंग. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, मात्र पंच आमच्याकडे बोलतात. 2 हात समांतर करतात. धाव मिळते. अवंतर व्हाईटचा इशारा तो पंच सूर्यकांत मोरे यांच्याकडून. 1 धावाने भर पडली. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 15. अगदी जशाच तसं उत्तर. चांगली सुरुवात आहे. दीपक पाटील नानस्पोर्ट टेमघर संघाचा एक अष्टवेलू खेळाडू आहे. चांगली सुरुवात. 3 चौकार, 1 दुहेरी, 1 डॉट आणि 1 वाईट. आतापर्यंत 6 चेंडू टाकलेले आहेत, 5 लिगली आहेत, 15 धावा खर्च केली आहेत. प्रसज्ज ते पांडुरंग.
खोलवर टप्प्याचा चेंडू तर जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मात्र एक समाप्ती चांगली केलेली आहे पांडुरंग यांनी. एक षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला. एक षटकाचा विचार केला आपण तर धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या 15. आणि आपण पहिल्या पालीचा जर विचार केला कारंकेने तर पहिल्या षटकामध्ये शैलेश यांनी 15 धावा दिल्या होत्या. म्हणजे तिटपोट आहेत, जसं तसंच उत्तर देताना इथं दिसतोय. ना अगदी दोन्ही संघ, मगाशीच आपण उल्लेख केला होता की दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ आहेत. बघूया या सामन्यातून कुठला संघ कुठल्या संघावर आम्ही होतोय. चला वेल कमी घ्यायची आहे, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 15 अशी सुरुवात करून दिली आहे. 46 धावांचं लक्ष आहे आणि अगदी सुरुवात प्रमोद पाटील चांगली केली असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की पहिले 6 चेंडू अगदी दीपक पाटील खेळले आहेत आणि 14 धावा देखील त्यांनी ठोकले आहेत. 2 चेंडू निर्धाव देखील खेळले, 3 चौकार देखील मारले आणि 1 दुहेरी. मात्र शैलेशानं आता स्ट्राईकवर जाण्याची संधी मिळालेली आहे. बरोबर आहे, चांगली रणनीती आता मात्र इथं केलेली आहे. 6 चेंडू फेस केलेले दीपक याने आणि धाव संख्या आपल्या खात्यावर लिहून टाकलेले 14 धावा केलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक मिळते ती शैलेशला. बघूया शैलेश कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे. कारण पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाल्याने धावसंख्येवर आपण नजर टाकली तर बिनबाद 15 धावा इथं झाले. जसं तसं उत्तर देताना दिसतो. मात्र दुसरं षटक टाकण्याचा सज्ज होतोय गोलंदाज. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे कारण की गावदेवी दिवे या संघाचा एक हायटेड बॉलर आहे अजित. ना अगदी मी तर म्हणेन की अमित भोईर यांचा चांगला निर्णय आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 15 गेलेत आणि कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न की अजित याला दुसऱ्या क्रमांकावर शतक टाकण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. अगदी चांगली रणनीती आहे, चांगला निर्णय मी तर म्हणेन गावदेवी दिवे संघाचा. बरोबर आहे, कालरम चांगलं रणनीती इथं केलेली. मात्र ती रणनीती चांगली इथं होते का नाही ते पाहायचं. कारण अजूनपर्यंत 7 चेंडू टाकायचं बाकी आहेत. अजित पुन्हा सज्ज होत आहे या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज शैलेश बघूया कशा प्रकारे पेश करतोय, या चेंडूवर कशा प्रकारे खेळून काढतोय ते पाहायचं आहे. चला वेल कमी घ्या मित्रांनो प्लीज. बघा आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय, वेल कमी घ्या. धन्यवाद. चांगला चेंडू लाभ करतोय, उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. 1 धाव इथं पूर्ण कर दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतो. मात्र लेझी थ्रोच्या मुळे बघूया काय घडतंय. डायरेक्ट हिट मारलं होतं मात्र काही पे निघाय काही पे निशाणा. मात्र तेल ही गेले आणि तूफ ही गेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण झेल सुटला होता, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळाला होता, जुग जुग जिओ असा आशीर्वाद दिला होता फलंदाज शैलेशला. त्यानंतर 3 धावा इथं अर्जित करतात. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 18. नाही अगदी झेल आवाक्याच्या बाहेर होता, प्रयत्न चांगला केला होता. मात्र त्यानंतर कुठेतरी ओव्हर थ्रो झाला. जिथे 1 होती 2 होते तिथे 3 कंप्लीट केले. तुम्ही जर क्रिकेट गंमत म्हणून खेळलात प्रमोद तर अगदी मैदानामध्ये त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. बरोबर आहे. चला टीम मीटिंग नको आहे, वेळेअभावी सहकार्य करायचं. प्लीज पंच ऑन करायचं आहे. एक जबरदस्त ही क्रीडानगरी तुम्ही पाहताय मित्रांनो. खरोखर मनाला वेधून काढणारी ही स्पर्धा. खरं असं वाटते का आकाशामधून एक तार जमिनीवर येऊन ठेवलाय की काय. एवन जोडी म्हणजे निलेश पाटील आणि सुकेश डाकीट यांनी खरोखर एक जबरदस्त ही स्पर्धा इथं ठेवलेले. केंद्रीय मंत्री चषक 2022 मध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. तर जाऊया सामन्याकडे मित्रांनो. गावदेवी दिवे आणि नानास्पट टेमघर या दरम्यान ही लढत पाहताय. 46 धावांचं पाठलाग करताना धावसंख्या आतापर्यंत झालेल्या त्या म्हणजेच 18. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अजित पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता लाफ्टेड फटका पाहायला मिळतोय. मात्र एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. अतिशय चांगली धून. अगदी साहेबांचे 4 चिरंजीव प्रशांतजी पाटील TDC बँकचे संचालक, माजी ठाणे जिल्हा फेडरेशनचे मजदूरचे अध्यक्ष, तसेच देवेशजी पाटील जिल्हा परिषद विद्यमान सदस्य, त्यानंतर सुमितजी पाटील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि सिद्धेशजी पाटील दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच. आणि अगदी साहेबांचे 4 चिरंजीव, 4 धाम आणि एवन जोडीच्या माध्यमातून एवन क्रिकेटचा महाकुंभमेळा आपण पाहतोय. केंद्रीय पंचायत राज्य मंत्री 2022. बरोबर आहे केने. खरोखरच नव्या युगातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचं प्लीज.
परिषद भाऊ प्लीज सहकार्य करा. अजित अमित भोईर आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतो, वेळ कमी घ्या. आम्हाला देखील माहीत आहे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, मात्र आपण फास्ट करायचं आहे, चर्चा नको आहे. धन्यवाद. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अजित पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चांगला चेंडूची हाताळणी करतोय. चेंडू टाकल्या क्षणी विकेट किपरच्या हातामध्ये जातो. एक जबरदस्त चेंडू हाताळला होता, एक रणनीती आखली होती. आता मात्र एक कमबॅक करतोय गोलंदाज अजित. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे अजित यांनी. खरोखरच चांगली गोलंदाजी करावी लागेल हार जर सामना जर जिंकायचा असेल, कारण 46 धावा असताना आतापर्यंत धावा झाल्या त्या म्हणजेच 22. पुढे सज्ज होतोय अजित. शॉर्ट चेंडू, चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये, दोन्ही क्षेत्राच्या दरारमधून चेंडू जातोय, फरार होतोय 4 धावांसाठी. हे मन जोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. 22 धावांवर खेळत आहे दीपक. खरोखर चांगली रणनीती इथं आखलेली. 5 चौकार इथं समावेश केलेले आहे. आपल्या बॅटीतून 5 चौकार इथं लावलेले आहेत दीपक यांनी. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. या 4 धावांच्या संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच बिनबाद जिंदाबाद 26 धावा आतापर्यंत झाल्यात, म्हणजे अर्धा टप्पा पार केलेला आहे कालरमकेने. नाही अगदी बघा, हनुमान आणि पांडुरंग यांच्यामध्ये देखील 34 धावांची भागीदारी झाली होती प्रमोद. मात्र या इथे शैलेश आणि दीपक यांना देखील विसरून चालणार नाहीये. आतापर्यंत त्यांनी देखील 10 मध्ये 26ची भागीदारी केलेली आहे 46चा लक्ष्याचा पाठलाग करताना. बरोबर आहे. टिट फॉर टॅटचं उत्तर देताना जसं प्रश्न विचारला होता तसं उत्तर इथं देताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज दीपक आणि शैलेश. पुन्हा सज्ज होतोय अजित पुढचा चेंडू टाकण्यासाठी. थोडंसं चेंजेस केलेला आहे क्षेत्ररक्षणमध्ये, एक बदल केलेला आहे. तर आपण विचार केला तर स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये आम्ही त्याला तैनात केलेला आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये राजू याला तैनात केलेला आहे. त्या क्षेत्राकडून थोडंसं चेंज केलेलं आहे. चांगलाचा कट करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय, कारण टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली होती, मात्र थोडीशी चुकी करतोय फलंदाज दीपक. चेंडूची समाप्ती होते. अगदी लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता, गतीने बीट केलं होतं फलंदाज दीपक यांना. चांगली गती दिली होती या चेंडूवर. अगदी बघा अरविंद सिनियर खेळाडू हे देखील अजित्याला काहीतरी कानमंत्र देण्यासाठी आलेले आहेत. 11 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 26 धावा झालेली आहेत. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी अजित आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज डावखरा फलंदाज दीपक. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळून काढतोय ते पाहायचं आहे. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलेला होता, चेंडूला फिरकून दिला, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि घातक प्रयत्न. पंचांचा बोट आकाशात आणि या खेळाडूला जायला लागेल खेळाडू कक्षात. डोक्यावरून चेंडू सीमा पार, अरे अंजुर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाधार. मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजुर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाधार. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलच्या शक्ती ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची. खरोखर सुंदर मधुर गीत इथं पेशकश करताना डीजे खरोखरच ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये या चषकाची चर्चा झालेली आहे कालरमकेने. 12 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 26 आल्यात, 27 आले. एक फलंदाज बाद झाले आणि आता क्रमांक 3 वर येतोय कीमॅन मदन रन मशीन ऑफ नानास्पोर्ट टेमगार. खरोखरच एक जबरदस्त धडा फलंदाज हा आलेला आहे. डायनामाइट फलंदाजी आणि 50 त्याच्या नावावर झालेल्या आहेत या इव्हेंट मध्ये. नाही, चालू सीझन मध्ये फर्स्ट म्हणजे 50 ही त्यांनी ठोकलेली आहे. आज सोमनाथ यांना देखील आपण पाहणार आहोत. याच क्रीडानगरीमधून त्याच्या देखील नावावर 50 धावा पूर्ण करण्याचा विक्रम लागलेले आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज प्लीज. आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतोय, अधिक वेळ घेऊ नका मित्रांनो.
तर चला मित्रांनो, खरोखरच आता 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गावदेवी दिवे आणि नानस्पोर्ट टेमघर या दरम्यान ही लढत तुम्ही पाहताय मित्रांनो. खरोखर जबरदस्त ही लढत पाहायला मिळाली आहे, कारण 12 चेंडू आपण पाहिलं ती 27 धावा इथं झालेत आणि शैलेश हा बाद झालेला आहे. आता मात्र येतोय ही मॅन एक बाहुबली फलंदाज मदन. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतो ते पाहायचं. त्या उलट एक चांगला गोलंदाज मात्र येतोय. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज अरविंद. चला वेल्याबाबू सहकार्य करायचं प्लीज. एक चांगली रणनीती इथं आखली होती. 2 फलंदाज आपण विचार केला, दीपक आणि शैलेश यांनी चांगली पार्टनरशिप केली होती, चांगलं भागीदारी केली होती. आता मात्र ही भागीदारी कुठेतरी तुटलेली आहे. शैलेश बाद झालेला, त्यानंतर आता फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच मदन. एक चांगला फलंदाज आहे. बघूया त्या उलट चांगली गोलंदाजी करून आपल्या संघासाठी चांगले काम करतोय की नाही ते पाहायचंय. अरविंद व्यायपीठाच्या एंडमधून सज्ज होतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी या षटकातील. फुलटॉस चेंडू हलक्यासाठी सॉंग करतो, मात्र गॅप मधून चेंडू जातो, फरार होतोय, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी. हो नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक, हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. फिक्टर फोडले पाय कधी पडली विकेट, विद्युत रोषणाईत उजळला डे नाईट क्रिकेट. तर मित्रांनो या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 31 धावा इथं झालेत. आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 11 चेंडू शेष आहेत. पुन्हा सज्ज होतोय अरविंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, एक डिफन शॉट मारताना पाहिलं, मात्र चेंडू जातोय या शॉट थर्डमॅन कडे रवींद्रकडे जातोय, मात्र 1 धाव इथं रोखू शकत नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 32. खरोखर जर हा सामना जर जिंकायचा असेल गावदेवी दिवे या संघाला, तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि अरविंद याला उर्वरित चांगले चेंडू टाकायला लागतील. नाही प्रमोद पाटील, मी तर एवढेच सांगेन की गावदेवी दिवे संघाला जर सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर डॉट चेंडू आणि विकेट, बाकी त्यांच्याकडे काही पर्याय उरलेला नाही आहे. कारण की दीपक चांगली फलंदाजी करतोय, अजूनही त्यांच्या हातामध्ये 9 विकेट आहेत आणि आता धावा बनवायच्या 10 चेंडूमध्ये 14. पुन्हा सज्ज होतोय अरविंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. दीपक याला आता लेग कट केलेला चेंडू जातोय गलितच्या दिशेकडे रवाना. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय त्या ठिकाणी. 1 धाव इथं केलेला स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम करतो दीपक, मात्र मदन याला स्ट्राईक देतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 33. एक चांगली रणनीती इथं आखलेली आहे मित्रांनो. खरोखरच बघा, जेव्हा तुम्ही चांगला फटका मारता, एक मोठा फटका मारल्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्या करता, तेच इथं चाललेलं आहे. तसंच क्रिकेट इथं पाहायला मिळतंय. एक चांगली रणनीती दोन्ही फलंदाज ऐकतात. पुन्हा सज्ज होतोय अरविंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतोय फलंदाज मदन. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळून काढतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारल्या चेंडू जातोय जमिनीला घेतून वाईट लॉंगॉनच्या रिझन मध्ये रवींद्र विनोद तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा रोखू शकत नाही, मात्र 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 35. आता मात्र 8 चेंडू शेष आहे आणि 11 धावांची गरज. बघा मित्रांनो समीकरण कशा प्रकारे बदलत राहतो. पुन्हा सज्ज होतोय अरविंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चेंडू आता मात्र लास्ट फटका पाहायला मिळतोय. चेंडू व्यायपीठाचा सलाम करून माराचा मुजरा करून जातोय आर पार षटकार. हो सुकेश जाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची. बघा स्पर्धेचा 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवसामधून आतापर्यंत रेग्युलर ग्रामीण असो की 40+ असो, इतका बिग फटका कुठल्याही फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत या स्टेजवर आला नव्हता आणि तो फटका आपण मदनेच्या बॅटमधून पाहिला. काय कमालीचा फटका. अगदी बघा मोहनदादा भोईर यांनी देखील या फटक्याची स्तुती केलेली आहे. आजचा 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवसाचा पहिला चेंडू आपले VIP डायसवर आलेले आहे. बाहुबली मदन खरोखर बॅटमधून खरोखरच बाहुबली फटका पाहायला मिळाला. खरोखरच बल्लाल देवला एक ग्रीन रेड सिग्नल दिलेला आहे. पुन्हा सज्ज होतोय
खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. हनुमान तिथे आहे, एक धाव इथं पूर्ण करतायत. एक धावाने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते इथे 42 धावा झाल्यात. आता मात्र 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. बघूया कोणाकडे गोलंदाजी देतील, काय रणनीती आखतील. हॅलो, सन्माननीय कमलाकरजी वजे साहेब, त्याचबरोबर आमचे सदानंदजी पाटील असतील, बालराम पाटील असतील आणि सुनील पाटील सारंगाव, या 4ही मान्यवरांना विनंतीशील आपण प्लीज स्टेजवर यायचं आहे. 4ही मान्यवरांना विनंतीशील आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये आमच्या व्यासपीठाची मंचाची शोभा देखील वाढवायची आहे. माननीय सुनीलजी पाटील सारंगाव संघाचे कर्ता धर्ता, 40 संघाचे नामांकित क्रिकेटर, सदानंद पाटील न्यू यॉर्कर पिंपरी संघाचे नामांकित क्रिकेटर, गोल्डमॅन बाळाजी पाटील आणि त्याचबरोबर चला वेळ कमी घ्या, लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 7 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे नानास्पोर्ट टिंबर संघाला विजयासाठी. तर बघूया 4 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाज कोण आलेले आहेत. रवींद्र आलेले आहेत. अगदी रवींद्र यांनी जर या 4 धावा डिपेंड करून आज सामना जिंकून दिला तर अगदी आजचा दिवस हा रवींद्र यांच्यासाठी खास असणार आहे. बघूया रवींद्र येतोय, चांगला चेंडू जोरात मारलाय, पंचकिल्या चेंडूला चेंडू जातोय कव्हर, दोन्ही टांगातून दरार मधून फरार होतोय आणि हा विजयी संपादन करतोय या नाना स्पोर्ट टीमकर हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान.